नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता समर हा स्वानंदीसोबत बोलत नसतो आणि स्वानंदीसुद्धा समरसोबत बोलत नसते. आणि दोघेही आता आबोला धरून फक्त हातानेच आता खुणावत असतात. तर स्वानंदी समरला म्हणते की हे बघा, तुम्ही ना जेवण करून घ्या. तर आता खुनीनेच आता समर नकार देतो. पुन्हा स्वानंदी जेवण्यासाठी बोलते, पण आता ब्रेकफास्ट करायला समर तयार नसतो आणि हातानेच खुणा करून तो ब्रेकफास्ट करणार नसल्याचे सांगतो. तर आता रागाने स्वानंदी तेथून बाहेर निघून जाते. तर समर आता शिरा स्वानंदीने तयार केलेला असतो आणि तो बघता समरच्या तोंडाला पाणी सुटते. पटकन आता स्वानंदी गेल्याचे कळताच आता समर कॉटवर बसतो आणि प्रेमाने तो शिरा खाऊ लागतो. पण त्याच वेळेस स्वानंदी आता दरवाजाच्या आड बाजूला आता उभा राहून ते सगळं बघत असते आणि स्वानंदी खुश होते. आणि इकडे आता समर आणि स्वानंदी एकमेकांसोबत बोलत नसताना आता आनंद तिथे येतो आणि दोघेही आता हातवारे करून एकमेकांना खुणावत असल्याचे बघताच आता आनंदला देखील मजा वाटते. आणि तो सुद्धा आता खुनेनेच आता दोघांसोबत आता खुनेनेच सगळं काही बोलू लागतो आणि सांगू लागतो. आणि इकडे आता आदिराने तिच्या बेडरूमच्या दरवाजावरती डू नॉट डिस्टर्ब म्हणून आता पाठी लावलेली असते. ती वाजताक्षणी मल्लिका आता दरवाजावरती थापा मारू लागते. आणि जोराने आता आदिराला राग येऊन आदिरा आता शेजारीच असलेला फ्लॉवर पॉट उचलून आता तो दरवाजावरती मारते. आणि इकडे आता समर आणि आनंद हे कंपनीमध्ये येतात. कंपनीमध्ये येता क्षणी आता इकडे आता ड्रायव्हरने डब्बा आणलेला असतो. पण आता खुनेनेच आनंद आता समरला तो डब्बा द्यायला नकार देतो आणि लगेच आता तो वेटर आता डब्बा घेऊन बाहेर निघून जातो. इकडे आता रोहन हा आदिराला फोन लावण्याचा प्रयत्न करतो. पण आता आदिरा रोहनचा फोन उचलण्यासाठी अजिबात तयार नसते. आणि इकडे आता संध्याकाळी होता क्षणी इकडे आता कंबल घेऊन आता अंशुमन हा किचनमध्ये आलेला असतो. आणि अंगावरती कंबल घेऊन आता अंशुमन आता चोरासारखा आता इकडे तिकडे किचनमध्ये फिरू लागतो. इकडे स्वानंदी आता बेडवरती झोपलेली असते. आणि त्याच वेळेस आता स्वानंदीला तहान लागते, पण ग्लासमध्ये पाणी नसते. आणि पटकन आता स्वानंदी ही उठून आता पाणी आणायला किचनमध्ये जाऊ लागते. आणि ज्या वेळेस आता स्वानंदी ही दरवाजाजवळ येते त्याच वेळेस आता समोर आजीला बघते. आणि आता स्वानंदी टचकते. तर आजी खुनेनेच आता स्वानंदीला समजावते आणि आतमध्ये कुणीतरी असल्याचे आता आजी बोलते. तेवढ्यात आता किचनमध्ये तो कंबल घातलेला माणूस आजी आता स्वानंदीला दाखवते. आणि आता त्या कंबल अंगावर घेऊन चोरासारखा आलेल्या त्या माणसाला बघून आता स्वानंदी घाबरते. आणि तेवढ्यात आता समरसुद्धा स्वानंदी समोर येतो. पण त्याच वेळेस आता स्वानंदी खुनेने समरला आता आतमध्ये कुणीतरी असल्याचे सांगते. आणि आता समरने त्या माणसाला बघता क्षणी इकडे आता समर स्वानंदीला खुणावतो आणि पुढे जायला सांगतो. तर स्वानंदी आता आजीला गप्प बसवते. आणि आता इकडून लपून स्वानंदी एका बाजूने तर तिकडून समर दुसऱ्या बाजूने आता किचनमध्ये जातो. पण तो माणूस आता गायब झालेला असतो. पण त्याच वेळेस आता दरवाजात ही मल्लिका तिथे येते आणि ते सगळं त्यांना बघू लागते. आणि त्याच वेळेस आता तो माणूस तेथून पळून जात असताना समर आणि स्वानंदी दोघेही त्या माणसाला बघतात. आणि आता मल्लिकाने सुद्धा त्याला बघितलेलं असतं. आणि इकडे आता समर आणि स्वानंदी त्या माणसाचा पाठलाग करून आता वर जाऊ लागतात. तर तिकडे मल्लिका आता आजीला घेऊन आतमध्ये घेऊन जाते. आणि इकडे आता समर आणि स्वानंदी दोघेही पळतच त्या माणसाचा पाठलाग करतात. इकडे आता बेडरूममध्ये अंशुमन आणि सुस्मिता झोपलेले असतात. तर अचानक सुस्मिताला त्या आवाजाने जाग येते आणि सुस्मिता उठून बसते. आणि इकडे आता आजी ही झाडू घेऊन आता त्या चोराला शोधायला येते. तर इकडून मल्लिका येते. पटकन आजी आता लपून बसते. आणि त्याच वेळेस आता मल्लिका पुढे येताच आता जोराने आजी तो झाडू मल्लिकाच्या डोक्यात मारायला लागते. आणि त्याच वेळेस आता मल्लिकासुद्धा घाबरते. तर आजी मल्लिकाला बाजूला ओढते. आणि इकडे आता अंशुमनला देखील जाग येऊन आता शेजारी सुस्मिता झोपलेली नसल्याचे अंशुमनला कळताच आता अंशुमन देखील आता लपून चोर पावलाने बाहेर जातो. आणि अचानक तो कंबलवाला माणूस आता बाहेर आलेल्या सुस्मिताला धडकतो. सुस्मिता त्या माणसाला बघताच मोठ्याने किंचाळी फोडते. आणि त्याच वेळेस तो माणूस पुन्हा आता खाली पळू लागतो. आणि तेवढ्यात आता समर आणि स्वानंदी सुस्मिता शेजारी येतात. तर समर सुस्मिताला हात लावता सुस्मिता मोठ्याने किंचाळते. तर समर सुस्मिताला गप्प बसायला सांगतो. आणि त्याच वेळेस आता खुनेने समर म्हणतो, कुठे गेला तो माणूस? तर सुस्मिता खुणावून तिकडे गेल्याचे सांगते. आणि अंशुमन आता सुस्मिता समोर येतो आणि काय झालं विचारतो. तर आता सुस्मिता खुनेनेच आता अंशुमनला
तो कंबल घेऊन एक माणूस शिरल्याचे सांगते आणि अंशुमनही आता त्याचा पाठलाग करत जाऊ लागतो. आणि आता दोघेही चोर पावलाने त्या माणसाचा पाठलाग करण्यासाठी आता दबक्या पावलांनी आता खाली येऊ लागतात. आणि आता सुस्मिता त्या चोराला इकडे तिकडे चोर नजरेने बघू लागतात, पण कुठेही तो चोर सापडण्यासाठी तयार नसतो. आणि इकडे आता मल्लिका देखील हॉलमध्ये काठी घेऊन आलेली असते. आणि त्याच वेळेस आता सुस्मिता आणि अंशुमन दोघेही आता मल्लिकासमोर येते, तर मल्लिका त्यांना आता काठी उगारते. आणि त्यांना बघताच आता मल्लिकाला धक्का बसतो आणि मल्लिका तिथे चोर आल्याचे आता त्यांना सांगते. आणि इकडे आता पटकन तो माणूस, कंबल घेतलेला माणूस आता आतमध्ये दरवाजाच्या बेडरूममध्ये जातो. आणि इकडे आता समर, सुस्मिता, मल्लिका, आजी, स्वानंदी सगळेजण त्या माणसाला शोधत असतात. आणि आता समर आणि स्वानंदी देखील आता त्यांच्या बेडरूममध्ये येतात. दोघेही आता बेडरूममध्ये येता क्षणी आता त्या दोघांना तो माणूस आता समोर असल्याचे दिसते. आणि पटकन आता समर त्या माणसाला बघतो आणि स्वानंदीसुद्धा आता त्याला बघते. इकडे आता आदिरा ही तिच्या बेडरूममध्ये आता व्यायाम करत असते. आणि डंबेल्स उचलत असताना आदिराला आता तहान लागते, पण तिच्या बाटलीमध्ये आता तिला प्यायला पाणी नसल्यामुळे आदिरासुद्धा आता पाणी आणायला जाण्याचा विचार करते. पण तेवढ्यात तो कंबल घेतलेला माणूस आता तिथेच आदिराच्या रूममध्ये असतो. आणि इकडे आता समर आणि स्वानंदी दोघेही त्या माणसाला शोधत आता इकडे तिकडे जात असताना अचानक दोघांचेही लक्ष त्या माणसाकडे जाते. तर तो कंबल घेऊन तो माणूस आता तिथून पुढे पळू लागतो. तर समर आणि स्वानंदी आता त्याचा पाठलाग करून त्याच्या पाठीमागे जाऊ लागतात. आणि त्याच वेळेस आता आदिरा देखील आता पाणी आणण्यासाठी आता किचनकडे जात असते. आणि तो माणूस पायऱ्या उतरून आता खाली येऊ लागतो. आणि त्याच वेळेस आता तो माणूस इकडे खाली येतो. तो माणूस खाली येता क्षणी इकडे आदिरा किचनमध्ये गेलेली असते. आणि त्याच वेळेस इकडे आता समर आणि स्वानंदी हे पुन्हा आता तिकडे येऊ लागतात. आणि इकडे आता आदिरासुद्धा पाणी घेऊन किचनमधून आता बाहेर येत असताना अचानक तो कंबल घेतलेला माणूस आता इकडे आदिराला धडकतो. आणि इकडे आता तो माणूस आदिराला धडकता क्षणी आदिरा मोठ्याने ओरडते. आणि त्याच वेळेस समर आणि स्वानंदी पाठीमागून येतात आणि त्या माणसाला पकडतात. आणि त्याच वेळेस आता मल्लिका ही त्या माणसाला मारण्यासाठी काठी उगारते. आणि समर त्या माणसाचा कंबल आता बाजूला करतो. आणि तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून आता रोहन असतो. आणि रोहनला बघता क्षणी इकडे आता मल्लिका, अंशुमन, स्वानंदी, समर सगळ्यांना सगळ्यात मोठा धक्का बसतो. सगळेजण आता इकडे रोहनकडे अवाक होऊन बघू लागतात. आणि त्यानंतर आता ते कंबल उचलत इकडे आदिरा म्हणते की रोहन, हे काय आहे रे? तर तेवढ्यात आता रोहनला काही बोलता येत नसतं. आणि अंशुमन म्हणतो की हे बघ, आमच्या घरात रूल्स सगळ्यांना सारखे असतात. आणि जर आता कोणी असं चोरासारखं आलं तर त्याला रूल्स सारखे असल्यामुळे शिक्षा ही झालीच पाहिजे. आणि लगेच आता अंशुमन म्हणतो बोला पोलिसांना. तर सगळ्यांना मोठा धक्का बसतो.